सकाळच्या घाई गडबडीत झटपट होणारा पदार्थ काय बनवावा हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडतो का? तर चला मग मुलांच्या डब्यासाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारे रव्याचे आप्पे कसे बनवायचे ते पाहूया. आंबट गोड चवीचे रव्याचे आप्पे बनवायला घेऊ. खरं तर रव्याचे आप्पे बनवताना त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घातल्या जातात. पण आज आपण वेगळ्या पद्धतीने म्हणजेच आंबट गोड चवीचे आप्पे बनवूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी मऊ, लुसलुशीत व जाळीदार आप्पे तयार होतात. तर इथे मी 1 कप रवा घेतलाय. साधारण हा रवा वजनी प्रमाणामध्ये 200 ग्रॅम आहे. तर इथे मी बारीक रव्याचा वापर केलाय. तुम्ही मध्यम रव्याचा वापर करू शकता. तर इथे मी कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये हा रवा घालूयात. आता मध्यम आचेवर रवा व्यवस्थित भाजून घेऊयात. रव्यातील कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण रवा भाजून घेणार आहोत. बरोबर रव्याचा जास्त रंग सुद्धा बदलू देऊ नका. फार जास्त हा रवा आपल्याला तांबूस करून घ्यायचा नाही. मध्यम आचेवर आपल्याला रंग बदलू न देता हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर इथे रवा छान फुललेला दिसतोय. रवा व्यवस्थित भाजून झालाय. तर रवा भाजण्यासाठी मला 7 ते 8 मिनिट लागले. आता गॅस बंद करूया आणि हा रवा आपण काढून घेऊयात. 1 कप रव्याला अर्धा कप दही वापरायचं. अर्धा कप आंबटसर दही घालू. त्यानंतर यामध्ये पाव वाटी साखर घालूया. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालूया. वेलची पूड घालणं ऑप्शनल आहे. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. दहीमध्ये आपण रवा व्यवस्थित मिक्स करून घेतलाय. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये किती पाणी घालायचं याचा अंदाज येतो. थोडं-थोडं करत पाणी घालूया. अशा पद्धतीने जवळपास मी यामध्ये अर्धा वाटी पाणी घातलंय. अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. बॅटर फार जास्त पातळही करू नका किंवा जास्त जाडही ठेवू नका. अशा मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करा. आता हे बॅटर झाकून 10 मिनिटांसाठी असेच ठेवूया. यामुळे रवा छान भिजेल. तर 10 मिनिट झालेले आहेत. हे पीठ मिक्स करून घेतलं. जेवढं आपलं बॅटर होतं त्याच्या दुप्पट पीठ फुललेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर या बॅटरमध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालूयात. यावर थोडंसं पाणी घालूयात. 1 चमचाभर पाणी घातलं. आता एकाच दिशेने हे आपण बॅटर फेटून घेऊयात. छान असं हे बॅटर फेटून घेतलं. त्यानंतर इथे मी आप्पे पात्र गरम करत ठेवलंय. तुमच्याकडे जे आप्पे पात्र असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. आप्पे पात्र गरम झालं की मग यामध्ये आपण तेल घालूया आणि ब्रशच्या साहाय्याने तेल आप्पे पात्राला लावून घेऊया. त्यानंतर या आप्पे पात्रामध्ये मिश्रण घालूया. सुरुवात कडेपासून करायची आणि शेवट मध्ये करायचा. याचं कारण असं की मध्ये आप्पे पात्र जास्त गरम होतो. त्यामुळे सुरुवात कडेपासून करा आणि शेवट मध्ये करा. यामध्ये मिश्रण घालताना फार भरू नका कारण हे आप्पे टम्म फुगले जातात. तर सगळीकडे मिश्रण घातल्यानंतर यावर झाकण ठेवूया आणि जवळपास 2 मिनिटभर आपण हे आप्पे वाफेवर शिजवून घेऊया. तर 2 मिनिट झाल्यानंतर हे झाकण उघडूया. आता हे आप्पे पलटून घेऊयात. तर अगदी सहज हे आप्पे पलटले जात आहेत. तर कोणतेही आप्पे चिकटलेले नाहीत. यांच्या कडा सुटल्यात याचाच अर्थ खालची बाजू व्यवस्थित शेकली गेली आहे. त्यानंतर खालची बाजू सुद्धा आपण 2 मिनिटांसाठी शिजवून घेऊया. फक्त आता यावर झाकण ठेवू नका. तर 2 मिनिट झालेले आहेत. खालची बाजू शिजल्यासारखी वाटत आहे. एक-एक करत आता आप्पे काढून घेऊया व अशाच पद्धतीने उरलेले सर्व आप्पे बनवून घेऊया. अशा प्रकारे छान आंबट-गोड चवीचे आप्पे झटपट तयार होतात. हे आप्पे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या मोकळ्या वेळेत खाण्यासाठी बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी वेळ वाचवणारी, झटपट तयार होणारी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा. खूप छान होतो. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.